नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सुनेत्रा पवार यांनी 10 मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जे पत्र दिलेलं आहे, हे पत्र आता सुनेत्रा पवार मागे घेणार आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. या पत्रामुळे पार्थ पवार यांची राज्यसभेची खासदारकी ही धोक्यात येऊ शकते आणि त्यामुळेच 10 मार्चचं हे पत्र, ज्याला लेटर बॉम्ब म्हणून संबोधलं जात होतं, कारण या पत्रामुळे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा करेक्ट कार्यक्रम हा होणार होता. पण आता हाच लेटर बॉम्ब बुमरँग ठरतोय की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार हे पत्र मागे घेतील याची चर्चा आता जोर धरतीये. नेमकं हे सगळं हे पत्र का मागे घ्यायला लागतंय, यामुळे पार्थ पवारांची राज्यसभेची खासदारकी कशी धोक्यात येते आणि एकूणच हे पत्र म्हणजे पक्षाला अडचणीत आणणारं पत्र आहे असं का वाटतंय, हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्र हो, कालच आपण या बाबतीतला व्हिडिओ केलेला होता की सुनेत्रा पवार यांनी 10 मार्चला जे पत्र निवडणूक आयोगाला दिलेलं आहे, या पत्रामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. तसंच पक्षातील काही नेते जे आहेत हे देखील त्यामुळे अडचणीत येऊ शकणार आहेत. याबाबतचा व्हिडिओ आपण कालच केलेला आहे. काही तास उलटत नाही तोच बातमी आता समोर ही येते की 10 मार्चचं हेच पत्र, जे लेटर बॉम्ब म्हणून बघितलं गेलं, तेच पत्र आता पक्षावर बुमरँग म्हणून उलटताना आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजेच 10 मार्चला सुनेत्रा पवार यांनी जे पत्र लिहिलेलं होतं, या पत्रामध्ये त्यांनी कार्यकारिणीमध्ये कोण कोण असतील, त्यांची पदं काय असतील, याबाबतचं ते पत्र होतं. आणि त्याचप्रमाणे त्यांनी या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की 28 जानेवारी म्हणजे अजितदादांचं अपघाती निधन झालं त्या दिवसापासून ते अगदी 10 मार्च पर्यंत जर पक्षाकडनं कोणताही पत्र व्यवहार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आलेला असेल तर तो रद्दबातल ठरवावा. यापुढच्या काळामध्ये मीच पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष आहे, जी या पत्रानुसार आपल्याला सूचित करते आणि यापुढच्या काळामध्ये जे काही कार्यकारिणीमध्ये बदल असतील ते या पत्रामध्ये आम्ही नमूद केलेले आहेत की कार्यकारिणीमध्ये कोण असतील आणि यापुढचा सगळा पत्रव्यवहार हा आपल्याच सहीनी होईल असं सुनेत्रा पवारांनी पत्र दिलेलं होतं. यावरून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल नाराज झाले. मधल्या आता 2 दिवसापूर्वी सुनेत्रा पवार दिल्लीत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे कोणीही फिरकलं नाही. खरं तर दोघंही खासदार आहेत पक्षाचे, पण ते सुनेत्राताईंबरोबर तिथे दिसले नाहीत. का सुनेत्राताईंनी पटेलांनाही टाळलं आणि यांना सुनील तटकरेंनाही टाळलं, याची चर्चा ही सुरू झाली. परंतु आता जी माहिती समोर येते ती म्हणजे या तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यामध्ये चर्चा झाली. त्याचप्रमाणे सुनेत्राताईंना पक्षातून काही नेत्यांनी या पत्रामुळे आता काय अडचणी येऊ शकतात याबाबतची माहिती दिलेली आहे. त्यामुळे असं समजतंय की हे 10 मार्चचं पत्र हे सुनेत्रा पवार मागे घेत आहेत. का मागे घेत आहेत त्याची कारणं काय आहेत? एक तर तुम्ही लक्षात घ्या की जे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या सह्यांचं जे एक पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला गेलं होतं ते 16 फेब्रुवारीला गेलं होतं. म्हणजे अजितदादांच्या निधनानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये हे पत्र निवडणूक आयोगाकडे दिलं होतं. या पत्रामध्ये काय सांगण्यात आलेलं होतं तर या पत्रामध्ये जे कोणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचे जे अधिकार आहेत तेच अधिकार हे पक्षाचे जे कार्यकारी अध्यक्ष आहेत, मग कार्यकारी अध्यक्ष कोण आहेत? प्रफुल्ल पटेल आहेत, त्यांना तसेच सगळे अधिकार हे असतील असं या पत्रामुळे निदर्शनास येत होतं. आणि हे पत्र 16 फेब्रुवारीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल
आणि श्रीवास्तव यांच्या सह्यांनी ते तातडीनं देण्यात आलेलं होतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे पत्र दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. या पत्रानंतर 16 फेब्रुवारीच्या पत्रानंतर 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षतेच्या नेमणुकीच्या सगळ्या ठरावावर सह्या कोणाच्या आहेत तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि मग अन्य काही लोकांच्या सह्या आहेत. पण प्रफुल्ल पटेल यांचे पक्षातले महत्वाचे अधिकार म्हणजे अध्यक्षांनंतर त्यांना अधिकार आहेत अशा आशयाचं पत्र ऑलरेडी गेलेलं आहे. दुसरं, पार्थ पवार यांची राज्यसभेवर जे काही उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला जे काही एबी फॉर्म भरायचा असतो, जी कागदपत्र सादर करायची असतात, या सगळ्या कागदपत्रांवर एबी फॉर्मवर कोणाच्या सह्या आहेत तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सह्या आहेत. कारण ते कार्यकारी अध्यक्ष आहेत, त्यांना पक्षामध्ये तितकेच अधिकार आहेत. ऑलरेडी ते पत्र गेल्यामुळे ते अधिकार त्यांना प्राप्त होतात. आणि आता जे काही सुनेत्रा पवार यांनी जे पत्र दिलेलं आहे की यापूर्वी आलेलं पत्र हे रद्दबातल ठरवावं, जर ते रद्दबातल केंद्रीय निवडणूक आयोगाने ठरवलं तर मग पार्थ पवार यांची खासदारकी, राज्यसभेची खासदारकी ही धोक्यात येऊ शकते. कारण त्यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सह्यांचा एबी फॉर्म आहे, म्हणून त्यांची खासदारकी ही धोक्यात येईल. आणि त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार यांनी जे काही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे ती सुद्धा धोक्यात येऊ शकते. म्हणजे केवढा मोठा प्लॅन या 16 फेब्रुवारीच्या पत्रामागे होता किंवा आहे हे लक्षात घ्या. आणि या पत्र जे काही सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पाठवलं त्यानंतर सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. आणि अशा पत्राची जेव्हा सुनेत्रा पवारांना आणि पार्थ पवारांना कुणकुण लागली त्यानंतर 10 मार्चला सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला की या आधीचं पत्र रद्द ठरवावं. पण आता ही चूक झाली आहे. ही चूक पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या निदर्शनास आणून दिली आहे की असं जर तुम्ही केलं नाहीत, हे पत्र जे तुम्ही 10 मार्चला पाठवलंय ते पत्र तुम्ही मागे घ्या. ते जर तुम्ही घेतलं नाहीत तर पार्थ पवारांची राज्यसभेची खासदारकी धोक्यात येईल, तुमचं राष्ट्रीय अध्यक्ष पद सुद्धा धोक्यात येऊ शकतं. आणि त्यामुळे आता सुनेत्रा पवार हे पत्र मागे घेतील याची चर्चा सुरू झालेली आहे. आणि तसंच तुमचं हे जे पत्र आहे जे तुम्ही 10 मार्चला पाठवलेलं आहे हे पत्र जर तसंच राहिलं तर पक्षामध्येच 2 गट पडलेत असं एकूण निदर्शनास येईल. आणि आपली जी सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पक्ष आणि चिन्ह, नाव आणि चिन्ह याबाबतची जी लढाई सुरू आहे शरद पवार गटाबरोबर, त्या लढाईमध्ये आपला पक्ष कमजोर ठरू शकतो. कारण जो पक्ष मूळ पक्षापासून वेगळा झालाय त्या पक्षामध्येच आता 2 गट पडलेले आहेत. हे जेव्हा दिसतं तेव्हा मूळ पक्षाकडे पारडं झुकू शकतं. त्यामुळे हे पत्र तुम्ही तातडीनं मागे घ्या. हे पक्षाच्या दृष्टीनं हानिकारक ठरेल, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर परिणाम करू शकेल. आणि त्यामुळे आता सुनेत्रा पवार हे पत्र जे आहे 10 मार्चचं ते मागे घेतील. म्हणजेच पुन्हा 16 फेब्रुवारीला जे काही पटेल आणि तटकरे यांनी जे पत्र दिलेलं आहे तेच पत्र पटलावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या राहील. आता त्यामुळे पुढच्या काळात नेमके काय खेळ्या होत आहेत हे बघणं तर इंटरेस्टिंग ठरेलच. पण अशी ही माहिती मिळतीये की सुनेत्रा हे पत्र पाठवण्याच्या मागे हे पत्र सुनेत्रा पवार यांनी पक्षातल्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा न करताच पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे हे पत्र पाठवण्यामागे पार्थ पवार यांची महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. पण हे सगळं होत असताना पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं. त्यामुळे एकीकडे आता
पक्षातले काही वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा यामुळे नाराज झालेत की इतका मोठा निर्णय घेत असताना आणि हा निर्णय खरंच पक्षाच्या हिताचा आहे का, तो पक्षाच्या अंगलट तर येणार नाही ना, असा निर्णय घेत असताना सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करायला हवी होती, पण ती त्यांनी केली नाही. त्यामुळे पक्षातले वरिष्ठ नेते अडचणीत आलेले आहेत. एक लक्षात घ्या, आता त्यामुळे हा जो लेटर बॉम्ब आपण कालपर्यंत म्हणत होतो, हाच लेटर बॉम्ब आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यावर आणि एकूणच पक्षावर बुमरँग होतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आणि एकूणच आता सुनेत्रा पवार हे लेटर मागे घेतील ही चर्चा सुरू झाल्यामुळे सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे शांत आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये अजून पक्षामध्ये काय काय घडामोडी घडणार आहेत, काय काय राजकारण घडणार आहे, हे आपल्याला बघावं लागेल. वेळोवेळी आपण त्याचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवूच. पण आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तो आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.